ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहे. या कथेमधील सर्व पात्रे, घटना आणि प्रसंग यांचा कोणताही वास्तविक व्यक्ती, ठिकाण किंवा घटनेशी संबंध नाही. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गोंधन भाग 42. गुप्त खोलीच्या बाहेरून आलेला तो आवाज ऐकताच विश्वाच्या अंगावर काटा आला. काही क्षणापूर्वीपर्यंत त्याला वाटत होतं की त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य त्यांच्या आईसमोर आलं आहे. पण आता पुन्हा एक नवं रहस्य त्यांच्यासमोर उभं राहिलेलं होतं. बाहेर कोण उभं आहे याचा अंदाज कुणालाच येत नव्हता. विश्वासने आईला आणि आर्याला आपल्या मागे घेतलं आणि हळूहळू दाराकडे पाऊल टाकलं. अर्जुन मात्र जागेवरच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती दिसत होती. जणू बाहेर कोण आहे हे त्याला आधीपासूनच माहीत होतं. विश्वासने ते ओळखलं आणि कठोर आवाजात विचारलं, अर्जुन काका, तुम्हाला माहीत आहे ना बाहेर कोण आहे? अर्जुनने काहीच उत्तर दिले नाही. त्याने फक्त डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाला, विश्वास, दार उघडण्याआधी स्वतःला तयार ठेव. कारण आजपर्यंत तू ज्या सत्याचा शोध घेत होतास त्याचा शेवटचा धागा आता तुझ्यासमोर येणार आहे. विश्वासने दार उघडलं. बाहेर एक वृद्ध व्यक्ती उभी होती. चेहरा थकलेला होता, पण डोळ्यात एक विचित्र आत्मविश्वास होता. त्याच्या हातात एक जुनी पेटी होती. त्याने विश्वासकडे पाहिलं आणि म्हणाला, मला आत यायला परवानगी आहे का? विश्वास काहीच बोलला नाही. त्या व्यक्तीने स्वतःच आत पाऊल टाकलं आणि पेटी जमिनीवर ठेवली. मग त्याने विश्वासच्या हाताकडे पाहिलं. त्याच्या हातावरचं गोंधन पाहताच त्या वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. हे चिन्ह मी तुझ्या जन्माच्या रात्री पाहिलं होतं. तेव्हा मला माहिती होतं की एक दिवस तू स्वतःच या रहस्याच्या मागे येशील. विश्वासने संतापाने विचारलं, तुम्ही कोण आणि माझ्या जन्माच्या रात्री तिथे काय करत होता? त्या वृद्धाने दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिलं, मी तुझ्या बाबांचा विश्वासू मित्र होतो. पण त्या रात्री जे घडलं त्यानंतर माझं आयुष्यही बदलून गेलं. राजवीरांनी मला ही पेटी दिली होती आणि सांगितलं, विश्वास स्वतः सत्याच्या दारापर्यंत पोहोचेपर्यंत ही पेटी उघडू नकोस. विश्वासने पेटीकडे पाहिलं. त्याच्या मनात उत्सुकता आणि भीती दोन्ही वाढत होते. त्याने पेटी उघडली. आत एक जुना कापडी तुकडा होता. त्यावर 4 गोंधनाची चिन्ह काढलेली होती. त्याखाली राजवीरांचे हस्ताक्षर होती. 4 चिन्ह, 4 वारस, पण गोंधनाचा खरा वारस एकच. हे वाचताच आर्याने विश्वासकडे पाहिलं. भाऊ, मग आपण 4घे वारस नाही? आईने डोळे खाली केले आणि म्हणाली, नाही, 4 चिन्ह म्हणजे 4 वारस नाहीत. ती 4 जबाबदाऱ्या आहेत. एक रक्षण करतो, एक सत्य जपतो, एक विश्वासघाताचा सामना करतो आणि 4था अंतिम निर्णय घेतो. खोलीत पुन्हा शांतता पसरली. विश्वासच्या मनात एक विचार चमकून गेला, मग अंतिम निर्णय घेणारा कोण? तेवढ्यात त्या वृद्धाने पेटीतून आणखी एक छोटा कागद बाहेर काढला. कागदावर फक्त एकच नाव होतं, विश्वास. विश्वास काही क्षण त्या नावाकडे पाहत राहिला. त्याला अचानक राजवीर यांचा आवाज आठवला, एक दिवस तुला निवड करावी लागेल, कुटुंब वाचवायचं की गोंधनाचं रहस्य. दोन्ही एकाच वेळी वाचवता येणार नाही. विश्वासच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला समजत नव्हतं की बाबांनी त्याच्यासाठी अशी कोणती परीक्षा ठेवली होती. तेवढ्यात त्याच्या आईने त्याचा हात धरला आणि म्हणाली, विश्वास, तुझ्या बाबांनी तुझ्यावर कधीच अन्याय केला नाही. त्यांनी तुला या रहस्यापासून दूर ठेवलं कारण त्यांना माहिती होतं की हे रहस्य ज्या दिवशी उघडेल त्या दिवशी तुझ्यासमोर अशी वेळ येईल जिथे तुला स्वतःच्या रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठा निर्णय घ्यावा लागेल. अचानक गुप्त खोलीतील दिवे एकामागून एक विझू लागले. अंधार पसरला. बाहेर वाऱ्यांचा प्रचंड आवाज येऊ लागला. भिंतीवरचं गोंधनाचं चिन्ह अचानक उजळलं आणि त्या प्रकाशात भिंतीवर एक गुप्त संदेश उमटला. अंतिम दरवाजा उघडण्यासाठी रक्त नाही, सत्याची किंमत द्यावी लागेल.
विश्वासने त्या शब्दाकडे पाहिलं. त्याच क्षणी जमिनीखालून एक मोठा आवाज झाला. दगडी फरशी दोन्ही भागात विभागली गेली. खाली जाणारा आणखीन एक गुप्त मार्ग उघडला. त्या मार्गाच्या शेवटी मंद प्रकाश दिसत होता आणि त्या प्रकाशाच्या दिशेने कुणीतरी हळूहळू चालत असल्याचा आवाज येत होता. विश्वासने बंदूक घट्ट पकडली. आर्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आई त्याच्या मागे उभी राहिली. अर्जुन मात्र त्या मार्गाकडे पाहून घाबरला. तो अचानक म्हणाला, विश्वास, खाली जाऊ नकोस. तिथे जे आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही भयंकर आहे. पण विश्वासने मागे वळून पाहिलं आणि ठाम आवाजात उत्तर दिलं, काका, इतकी वर्षे सगळ्यांनी माझ्यापासून सत्य लपवलं. आता मी मागे हटणार नाही. माझ्या बाबांनी जे अपूर्ण सोडलं ते मी पूर्ण करणार. विश्वास, आर्या आणि त्याची आई त्या गुप्त मार्गाने खाली उतरू लागले. पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या मागे अंधारात आणखी एक व्यक्ती शांतपणे त्यांचा पाठलाग करत होती आणि तिच्या हातावरही गोंदनाचं तेच चिन्ह होतं. गुप्त मार्गाच्या अंधाऱ्या पायऱ्यावरून विश्वास आणि आर्या सावधपणे खाली उतरू लागले. प्रत्येक पायरीसोबत त्यांच्या मनातील धडधड वाढत होती. मग मागे आई, अर्जुन आणि ते रहस्यमय वृद्ध येत होते. पण विश्वाच्या मनात मात्र वेगळीच संघर्ष सुरू झाला होता. इतकी वर्षे त्याने सत्यासाठी संघर्ष केला होता. आता आई सापडली होती, पण त्याच्या डोळ्यात अजूनही अशी अनेक रहस्य होती जी त्याला माहिती नव्हती. आर्या त्यांच्या शेजारी शांतपणे चालत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. अचानक एका पायरीवर विश्वाचा पाय घसरला. आर्याने क्षणार्धात त्याचा हात पकडला. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. विश्वाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तो म्हणाला, तू जवळ असतेस ना, तेव्हा कितीही मोठं संकट असलं तरी मला भीती वाटत नाही. आर्याने त्याच्याकडे पाहत हलकंसं हसून उत्तर दिलं. आणि तू सोबत असतोस तेव्हा मला वाटतं आपण कोणतंही रहस्य उलगडू शकतो. त्याच क्षणी त्यांच्या मनातल्या भीतीपेक्षा एकमेकावरील विश्वास मोठा झाला. दोघे काही क्षण शांत उभे राहिले. आजूबाजूला काळोख होता. फक्त एका छोट्याशा दिव्याचा मंद प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. विश्वासने हळूच आर्याचा हात सोडला, पण आर्याने त्याचा हात पुन्हा घट्ट धरला. सत्य कितीही कठीण असलं तरी आपण एकमेकांची साथ सोडायची नाही, ती म्हणाली. विश्वासने मान हलवली, कधीच नाही. हा छोटासा क्षण त्यांच्या आयुष्यातील सगळ्या संकटामध्ये एक आशेचा किरण घेऊन आला. पण त्यांना माहिती नव्हतं की पुढच्या वळणावर त्याची ही साथ एका मोठ्या परीक्षेला सामोरी जाणार होती. गुप्त मार्गाच्या शेवटी एक मोठे दगडी दार दिसलं. त्या दारावर 4 गोंदण्याची चिन्ह होती. विश्वासने हात पुढे केला. त्यांच्या हातावरचं चिन्ह चमकू लागलं. आर्यानेही आपला हात त्या दारावर ठेवला. दोन्ही चिन्ह एकमेकात मिसळले आणि दारावर एक नवीन खूण उमटली. अचानक दार उघडलं. आत एक मोठी दगडी खोली होती. मध्यभागी एका चौथऱ्यावर राजवीरांचा जुना फोटो ठेवलेला होता. त्यांच्या बाजूला एक पत्र होतं. विश्वासने थरथरत्या हाताने पत्र उचललं आणि वाचायला सुरुवात केली. विश्वास, जर तू इथेपर्यंत पोहोचला असशील तर तुझ्यासोबत आर्या असेल. तिच्यावर विश्वास ठेव, कारण गोंदनाचं अंतिम रहस्य एकट्या व्यक्तीला कधीच समजणार नाही. 2 मनं एकत्र आली तरच या रहस्याचा शेवटचा दरवाजा उघडेल. विश्वासने पत्र वाचून आर्याकडे पाहिलं. आर्याच्या डोळ्यातही आश्चर्य होतं. पण त्याच वेळी पत्राच्या मागील बाजूला आणखी एक ओळ दिसली. पण सावध राहा. तुमच्या जवळचा असा एक माणूस आहे ज्याला तुमचं एकत्र येणं अजिबात मान्य नाही. तेवढ्यात त्यांच्या मागून जोरात आवाज झाला. धाड! दगडी दरवाजा अचानक बंद झाला. आई आणि अर्जुन बाहेरच अडकले. विश्वासने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते हलतही नव्हतं. आर्या घाबरून म्हणाली, आपण दोघेच आत अडकलो आहोत.
विश्वासने तिच्याकडे पाहिलं. घाबरू नकोस, आपण इथून बाहेर पडू. पण त्याच क्षणी खोलीच्या भिंतीवर एक सावली उमटली. ती सावली हळूहळू मोठी होत गेली आणि अंधारातून एका व्यक्तीचा आवाज घुमला. तुम्ही दोघे इथेपर्यंत याल याची मला आधीपासूनच कल्पना होती. पण आत गोंदनाचं रहस्य कायमचं माझं होणार आहे. विश्वासने आर्याचा हात घट्ट पकडला. कारण आत त्यांना जाणवलं होतं, या गुप्त खोलीत त्यांच्यासोबत आणखी कुणीतरी होतं आणि त्या व्यक्तीला त्यांच्या प्रेमापेक्षा गोंदनाचं रहस्य जास्त महत्त्वाचं होतं. खोलीत घुमलेला तो अनोळखी आवाज ऐकून विश्वास आणि आर्या दोघेही सावध झाले. विश्वासने आर्याला आपल्या मागे घेतलं आणि आजूबाजूला नजर फिरवली. खोलीत कुठेही कोणी दिसत नव्हतं, पण भिंतीवरची ती सावली मात्र हळूहळू त्यांच्या दिशेने सरकत होती. आर्याने घाबरून विश्वासचा हात घट्ट पकडला. विश्वासने तिच्याकडे पाहत शांत आवाजात म्हटलं, घाबरू नकोस, मी आहे ना. काहीही झालं तरी तुला एकटीला सोडणार नाही. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळूच उत्तर दिलं, मला भीती गोंदनाच्या रहस्याची नाही. भीती आहे ती मला काही झालं तर. विश्वास काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. इतक्या संकटामध्येही तिच्या मनात स्वतःपेक्षा त्याची काळजी होती. त्याने हलकसं हसत तिचा हात घट्ट धरला. मग एक वचन दे, आपण दोघं मिळून या सगळ्यांचा शेवट करू आणि काहीही झालं तरी एकमेकावरचा विश्वास सोडणार नाही. आर्याने मान डोलवली. तेवढ्यात भिंतीवरची सावली अचानक नाहीशी झाली आणि समोरच्या दगडी भिंतीवर एक गुप्त दरवाजा दिसू लागला. दरवाजावर एकच वाक्य कोरलेलं होतं, 2 हृदयांचा विश्वास असेल तरच हा दरवाजा उघडेल. आर्याने ते वाचलं आणि विश्वासकडे पाहिलं. विश्वासने काही न बोलता तिचा हात आपल्या हातात घेतला. दोघांनी एकत्र त्या दरवाजावर हात ठेवला. क्षणभर काहीच घडलं नाही. मग त्यांच्या हातावरील गोंदनाची चिन्हे उजळली. दगडी दरवाजा हळूहळू उघडू लागला. आत एक छोटी खोली होती. खोलीच्या मध्यभागी एक जुन्या पेटीत एक पत्र ठेवलेलं होतं. पत्रावर राजवीर देशमुखांची सही होती. विश्वासने पत्र उघडलं. त्यात लिहिलेलं होतं, विश्वास, तू या खोलीत पोहोचलास म्हणजे तू एकटा नाहीस. तुझ्यासोबत ज्या व्यक्तीने या अंधारातही तुझा हात सोडला नाही, तिच्यावर माझा विश्वास आहे. कारण गोंदनाची शक्ती रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाच्या नात्यात आहे. पण लक्षात ठेव, तुमच्या दोघांच्या नात्याचा उपयोग करून शत्रू तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करेल. जर एकाने दुसऱ्यावर संशय घेतला तर हे संपूर्ण रहस्य कायमचं नष्ट होईल. पत्र वाचून आर्या शांत झाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिने विश्वासकडे पाहून म्हटलं, तुझ्या बाबांनी आपल्यावर इतका विश्वास होता. आपण त्यांचा विश्वास कधीच तुटू देऊ नये. विश्वासने मान हलवली. कधीच नाही. त्या क्षणी बाहेरून अचानक आईचा आवाज ऐकू आला, विश्वास, आर्या, दार उघड. दोघांनी लगेच दाराकडे धाव घेतली. पण आवाज पुन्हा आला नाही. विश्वास थांबला. त्यांच्या चेहऱ्यावर संशय उमटला. आर्या, आईचा आवाज इथपर्यंत कसा आला? ती तर बाहेरच्या खोलीत होती ना? आर्याने आजूबाजूला पाहिलं. भिंतीच्या एका कोपऱ्यात एक छोटंसं छिद्र दिसत होतं. त्यातून बाहेरच्या खोलीचा आवाज आत आणता येत होता. पण त्या छिद्राजवळ कुणीतरी नुकतंच हात ठेवून गेल्याचे ठसे दिसत होते. विश्वासने ते पाहताच त्यांचा चेहरा गंभीर झाला. आपल्याला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय, त्याने हळू आवाजात म्हटलं. तेवढ्यात खोलीच्या मागच्या बाजूने पुन्हा पावलांचा आवाज आला. यावेळी तो आवाज अगदी जवळ होता. विश्वासने आर्याला मागे केले आणि अंधाराकडे पाहत म्हणाला, जो कोणी असशील समोर ये. आता आम्ही तुझ्यापासून घाबरणार नाही. अंधारातून एक व्यक्ती हळूहळू पुढे आली आणि तिच्या
हातात होतं राजवीर देशमुखांचं शेवटचं गोंधन. अंधारातून ती व्यक्ती हळूहळू पुढे आली. तिच्या हातात राजवीर देशमुखांचं शेवटचं गोंधन होतं. विश्वासने ते पाहताच त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. कारण तेच चिन्ह त्याने आपल्या बाबांच्या जुन्या कागदपत्रामध्ये पाहिलेलं होतं. आर्या विश्वासच्या जवळ उभी राहिली. दोघांनी त्या व्यक्तीकडे निरखून पाहिलं, पण चेहरा अजूनही सावलीत लपलेला होता. विश्वासने कठोर आवाजात विचारलं, तू कोण आहेस आणि बाबांचं गोंधन तुझ्याकडे कसं आलं? त्या व्यक्तीने उत्तर दिलं नाही. तिने फक्त ते गोंधन दगडी चौतऱ्यावर ठेवलं आणि अचानक संपूर्ण खोलीत मंद प्रकाश पसरला. भिंतीवर राजवीरांचा चेहरा उमटला. राजवीरांचा आवाज पुन्हा खोलीत घुमला. विश्वास, जर हा संदेश तुला ऐकू येत असेल तर समज की गोंधनाचं अंतिम रहस्य तुझ्या अगदी जवळ आलं आहे. पण लक्षात ठेव, ज्याच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतोस त्याच व्यक्तीकडून तुला सर्वात मोठा धक्का मिळू शकतो. हे ऐकताच विश्वासने आर्याकडे पाहिलं. आर्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. तिने हळू आवाजात म्हटलं, विश्वास, बाबांनी कुणाबद्दल सांगितलं असेल? विश्वास काही बोलणार इतक्यात त्या अनोळखी व्यक्तीने पहिल्यांदा आवाज काढला. राजवीरांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, कारण त्यांना माहिती होतं की नाव समोर आलं तर शत्रू सावध होतील. त्यांनी फक्त एक खूण ठेवली होती आणि ती खूण त्याच्याकडे आहे. विश्वासने आपल्या हातावरील गोंधनाकडे पाहिलं. त्याच क्षणी त्याच्या गोंधनातून मंद प्रकाश बाहेर पडला. आर्याच्या हातावरील चिन्हही उजळलं. दोन्ही प्रकाश एकत्र येताच दगडी भिंतीवर एक गुप्त चित्र उमटलं. त्यात त्यांच्या जुन्या घराचा नकाशा होता. पण त्या नकाशावर एक अशी जागा दाखवलेली होती जी घरात कुठेही अस्तित्वात असल्याचं त्यांना माहिती नव्हतं. विश्वासने नकाशाकडे पाहत म्हटलं, ही जागा आपल्या घराच्या मागच्या विहिरीखाली आहे. आर्या दचकली. पण ती विहीर तर वर्षानुवर्षे बंद आहे. तिथे कोणीही जात नाही. अनोळखी व्यक्तीने शांतपणे उत्तर दिलं. म्हणूनच राजवीरांनी ते रहस्य तिथे लपवलेलं होतं. विश्वास आणि आर्या त्या गुप्त खोलीतून बाहेर आले. बाहेर आई आणि अर्जुन त्यांची वाट पाहत होते. आईने विश्वासला पाहताच त्याला जवळ घेतलं. पण विश्वासच्या चेहऱ्यावर आता वेगळाच निर्धार होता. त्याने आईला सगळं सांगितलं. विहिरीखालील गुप्त जागेबद्दलही सांगितलं. आई काही क्षण शांत बसली. मग तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. नाही, तिथे जाऊ नका. त्या विहिरीजवळ तुमचे बाबा शेवटच्या वेळी गेले होते आणि त्यानंतर ते गायब झाले. विश्वासने आईचा हात पकडला. आई, इतकी वर्षे आपण भीतीमुळे सत्यापासून पळत आलो. आता नाही. बाबांनी जे सुरू केलं होतं ते पूर्ण करणे माझी जबाबदारी आहे. आर्यानेही त्याच्या बाजूला उभं राहत म्हटलं, मीही तुझ्यासोबत येणार. रात्र आणखी गडद झाली. सगळे जुन्या घराच्या मागच्या विहिरीजवळ पोहोचले. विहिरीभोवती दाट झाडं होती. वारा सुटलेला होता आणि जुन्या झाडांच्या सावल्या जमिनीवर विचित्र आकार तयार करत होत्या. विश्वासने विहिरीच्या कडेला हात ठेवला. त्याच्या गोंधनाने पुन्हा प्रकाश दिला. अचानक विहिरीच्या दगडावर एक गुप्त चिन्ह उमटलं. आर्याने ते चिन्ह पाहताच म्हटलं, हेच ते चिन्ह आपल्या डायरीत होतं. विश्वासने दगड बाजूला केला. खाली लोखंडी कडी दिसली. त्याने ती ओढताच विहिरीच्या आत एक लपलेला मार्ग उघडला. सगळे काही क्षण शांत राहिले. खाली अंधार होता, पण त्या अंधारातून कुणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला. विश्वास, तू अखेर आलास. मी तुझीच वाट पाहत होतो. विश्वासने आर्याचा हात घट्ट पकडला आणि खाली जाणाऱ्या त्या गुप्त मार्गाकडे पाहत म्हणाला, आज माझ्या बाबाचं सत्य बाहेर येणारच.